शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा भरला होता त्यांना आज 20,000 रुपये भेटणार आहेत। आता त्याचे 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुद्धा सुरू झालेले आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले, कोणकोणत्या अटी आणि नियम लावण्यात आले याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। 2024 या वर्षामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यासाठी मोठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। राज्यातील महत्त्वाच्या 10 बँकेत आणि 16 जिल्ह्यात आज पीक विमा जमा केला जाणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी 2024 चा पीक विमा भरला होता, 1 रुपया भरून पीक विमा भरलेला होता, त्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आता हा पीक विमा जमा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर 1 रुपया भरून पीक विमा भरला असेल तर तुम्हाला 20,000 रुपयाचा पीक विमा मिळणार आहे। आता राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेब त्यांनी त्यामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये हेक्टरी तुम्हाला 20,000 पर्यंत विमा जाहीर करण्यात आलेला आहे। आता कोणकोणत्या शेतामध्ये तुमची कोणकोणती पिके होती आणि तुम्ही त्याच्यामध्ये कोणकोणतं नुकसान झाले त्याच्यावर सुद्धा विम्याची रक्कम आधारित ठरवली जाणार आहे। आणि त्याचं 16 जिल्ह्यामध्ये वाटप सुद्धा सुरू झाले आहेत आणि त्या जिल्ह्याचे नावे सगळं सांगितलेले आहेत। ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर पीक विमा भरला असेल आणि तुम्हाला जर हेक्टरी 20,000 रुपये पर्यंत तुम्हाला पैसे तर मिळणारच आहेत। बघा, आता यासाठी 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्हे निवड करण्यात आलेले आहेत। आता बघा, 16 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असणार आहे का याआधी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित वाचून तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला हेक्टरी 20,000 रुपये मिळणार आहेत आणि तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हेक्टरी 20,000 म्हणजे तुमच्या जे पिकाचं नुकसान झाले त्याच्यावर आधारित रक्कम सुद्धा मिळणार आहे। तर व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा। यामध्ये आता कोणकोणत्या बँकामध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार आहे त्या बँकेची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे। पहिल्यांदा बँकाची लिस्ट सांगतो, त्यानंतर कोणत्या बँकेत पैसे सोडले जाणार आहेत हे सुद्धा सांगतो। तर सर्व शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा। यामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा खाजगी बँकेमध्ये जे पैसे येणार आहेत ते याला थोडासा वेळ लागणार आहे। HDFC असेल, नंतर ICICI बँक असेल, नंतर कोटक महिंद्रा बँक असेल, त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जी मध्यवर्ती बँक असते त्या बँकेमध्ये सर्वात पहिले पैसे एंटर आहेत। त्यानंतर सरकारी बँकेमध्ये जे आज पैसे येणार आहेत ती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, नंतर बँक ऑफ बडोदा, पंजाबी सिंध बँक, कॅनरा बँक, ऍक्सिस बँक। तर या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून ज्या शेतकऱ्यांनी 2024 मध्ये पीक विमा भरला होता तर त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 20,000 रुपये आजच देणार असल्याची मोठी माहिती माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आत्ताच दिलेले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मागच्या महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो 1 रुपया पीक विम्यामध्ये पीक विमा बंद करण्यात येईल अशी खोटी माहिती सुद्धा उठवली होती। ती आता या अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले की 1 रुपयाचा जो पीक विमा भरून तुम्हाला हेक्टरी पीक विमा देत असतो तो कधी आम्ही बंद करणार नाही। पुढील 5 वर्ष ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं नुकसान भरपाई आम्ही कायमच देत राहू अशी घोषणा माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये घोषित केली। त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की आजच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 20,000 रुपयेचा पीक विमा हेक्टरी येणार आहे हे सुद्धा सांगितलं। त्यानंतर कोणकोणते शेतकरी पात्र केले जाणार आहेत, कोणकोणते शेतकरी अपात्र केले जाणार याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली। कारण शेतकरी मित्रांनो यामध्ये पीक विम्याच्या बाबतीत खूप मोठे गैरप्रकार झालेले आहेत। मागच्या महिन्यात जो बीड जिल्ह्यातून अनेक शेतकऱ्यांनी सरकारची गायरान जमीन दाखवून तसेच कॅनलची जमीन दाखवून अनेक शेतकऱ्यांनी घोटाळा केला होता। त्या अनेक शेतकऱ्यांनी 1 रुपया पीक विमा भरून त्या पीक विम्याचा लाभ घेतला होता। त्यामुळे सरकार आता कडक अटी आणि नियम लावण्यात आले आहेत।
त्यामुळे अशा शेतकऱ्यावर आतापर्यंत जेवढा पीक विमा भरलाय तो पीक विमा वसूल करून मोठी कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घोषित केलेली आहे। आणि हेक्टरी ज्या शेतकऱ्यांना गरज आहे अशा शेतकऱ्यांना 20,000 रुपये सुद्धा विमा दिला जाणार आहे। त्यासाठी महत्वाचे 16 जिल्हे निवडले जाणार आहेत। आता ज्या बँकेमध्ये हे पैसे सोडले आहेत त्या बँकेचे नावे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। स्वतः माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्याची एक आत्ताच बैठक घेतली। त्यामध्ये बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना आदेश सुद्धा दिले आहेत, कोणत्याही शेतकऱ्याला वगळले जाणार नाही, सर्वांच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। यामध्ये एक टेन्शन देणारी बातमी आली ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जो पीक विमाचा घोटाळा झाला होता, असे फसवून जे सरकारचे पीक विम्याचे पैसे घेतले आहेत, म्हणजे सरकारची जमीन असून सुद्धा पीक विम्याचे पैसे घेतले आहेत, अशा शेतकऱ्यावर आता कारवाई होणार आहे। यासाठी महत्वाची कारवाई होण्यासाठी महत्वाचे 10 जिल्हे सुद्धा निवडण्यात आलेले आहेत। म्हणजेच आपल्याला राज्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये अशी कारवाई सुद्धा होणार आहे। त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कारवाई होणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे गैरवर्तणूक केलेले आहे, म्हणजे मित्रांनो सरकारची जमीन दाखवून 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा 1 रुपया भरून पैसे घेतल्याचे सरकारच्या समोर आता उघड झालेले आहे। त्यामुळे कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये कारवाई होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार नाही ते यामध्ये या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा। 16 जिल्ह्यामध्ये आज पैसे तर येणारच आहेत, ते कोणकोणत्या जिल्ह्यात मी लगेच सांगणार आहे। यांची संपूर्ण माहिती आता तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओच्या आतमध्ये तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो आता तुमच्यासाठी जो 20,000 रुपये जे पैसे निवडले आहेत, जे जिल्हे निवडले आहेत, कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र केले जाणार आहेत, तुम्ही यासाठी पात्र असणार आहे का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया। शेतकरी मित्रांनो आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा मिळणार नाही, म्हणजे तुमचे जिल्हे अपात्र करण्यात आले आणि कोणत्या जिल्ह्याची चौकशी सुरू झाली त्या जिल्ह्याची नावे सुद्धा सांगतो। यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तिसरा नंबर आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा, नंतर 4 नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली, 5 नंबरचा जिल्हा आहे पालघर, 6 नंबरचा जिल्हा आहे नांदेड, 7 नंबरचा जिल्हा आहे लातूर, 8 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 9 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी आणि 10 नंबरचा जिल्हा आहे रायगड। मित्रांनो हे 10 जिल्हे सांगितलेत, या जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार, तर तुम्हाला लगेच 16 जिल्ह्यामधील पीक विम्याचे 20,000 रुपये हेक्टरी आज मिळणार आहेत, याची देखील माहिती सांगतो। त्याआधी जे 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यांना का वगळण्यात आले याचे महत्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांनी या सरकारला खूप फसवले आहेत। गेले 5 वर्षापासून सरकारला फसवून पीक विम्याचे पैसे घेतलेले आहेत। त्यामुळे आता सरकार यांच्यावरती ज्या शेतकऱ्यांनी फसवून पीक विम्याचे पैसे घेतले आहेत त्यांच्यावरती मोठी कारवाई आता करणार आहेत। जर ज्या शेतकऱ्यावर 50,000 रुपयाचा दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवास जेवढे आतापर्यंत पीक विम्याचे पैसे सरकारच्या चुकीच्या पद्धतीने घेतले त्याचे व्याजासहित वसुली करून घेण्यात आले, अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चुकीच्या मार्गाने तर पीक विमा घेतला असेल त्यासाठी आता सरकारने सर्वात मोठी कडक पावले आता उचलण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता शेतकरी मित्रांवर ज्या चुकीचं गैरवर्तन केले त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। आता तुम्हाला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जे सरकारवर फसवून पैसे दिले त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा येतो तो म्हणजे बीड जिल्ह्याचा। बीड जिल्ह्यामध्ये खूप करोड रुपयाच्या शेतकऱ्यांना सरकारला फसवून पीक विमा घेतल्याचं लक्षात आलंय। मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँकेमध्ये खात्यामध्ये मिळणार आहेत त्या जिल्ह्याची यादी सुद्धा समोर आली। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा, 2 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर, 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर आताचा अहिलनगर, 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार। तर दुसरा तुम्हाला जिल्हा सांगतो 6 नंबरचा जिल्हा आहे ठाणे, 7 नंबरचा जिल्हा आहे परभणी, 8 नंबरचा जिल्हा आहे अकोला, 9 नंबरचा जिल्हा आहे पुणे, 10 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा, 11 नंबरचा जिल्हा आहे नाशिक, तर या 12 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर, 13 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, 14 नंबरचा जिल्हा आहे जळगाव, 15 नंबरचा जिल्हा आहे हिंगोली आणि 16 नंबरचा जिल्हा आहे धाराशिव। तर या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी 20,000 रुपये यायला सुरुवात सुद्धा झाली आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा आहे का शेतकरी मित्रांनो पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।